नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी ज्या कोण विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनल हा विषय निवडलेला आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लेखन सराव या ठिकाणी करून घेतो, ज्यामध्ये यूपीएससीचा एक प्रश्न या ठिकाणी घेऊन त्याच्यावर आपण डिस्कस या ठिकाणी करतो आणि हा प्रश्न कशा पद्धतीने लिहिला पाहिजे याबद्दलची थोडी बहुत इन्फॉर्मेशन आपण विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी देत असतो. तर या सेशनचं आजचं हे 12वं सत्र आपण इथे या ठिकाणी करत आहोत आणि आज आपण इथे एक महत्वाचा टॉपिक इथे या ठिकाणी डिस्कस करत आहोत, ते म्हणजे मौर्य शासन कालखंड किंवा मौर्य राज्य. यावर आता आजच्या सेशनमध्ये आपल्याला काम करायचंय. आधी प्रश्न काय आहे तो आधी नीट पाहून घेऊया. तो प्रश्न किती शब्दात लिहायचा आहे, कसा लिहिला पाहिजे त्याच्यावर आता आपण डिस्कस करूया. आता बघा, एक प्रश्न विचारला गेला यूपीएससी 2018च्या पेपरमध्ये आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला एकूण 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि ज्याला एकूण मार्क जे आहेत ते म्हणजे 20 मार्क आहेत. तर 20 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलाय. दीर्घोत्तरी प्रश्न आहे, लक्षात घ्या, आणि त्यामुळे थोडंसं व्यवस्थितरित्या या प्रश्नाचं प्रेझेंटेशन या ठिकाणी देणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं या ठिकाणी आहे. तर बघा, प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण या प्रश्नाबद्दल इथे या ठिकाणी चर्चा करूया. प्रश्न दिलेला आहे, मौर्यांनी एकसंघ व उच्च केंद्रीकृत राज्य व्यवस्था स्थापन केली या सार्वत्रिक मताशी तुम्ही सहमत आहात का? या प्रकारचा प्रश्न इथं आहे. तर मौर्यांनी काय केलं, एकसंघ आणि उच्च केंद्रीकृत राज्य व्यवस्था स्थापन केली या मताशी तुम्ही सहमत आहात का? या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे मौर्यांचं शासन कालखंड. तर आपल्या सर्वांना हे माहिती असणं गरजेचं. बघा, इतिहास ऑप्शनल जेव्हा तुम्ही या ठिकाणी अभ्यासता तेव्हा तुम्हाला इतिहास या विषयामधले कोणते शासन करते कोणत्या कालखंडामध्ये होते तर तो कालखंड या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, इतिहासामध्ये जरी क्रोनॉलॉजी महत्वाची असली तरी इतिहासामध्ये कोणतं राजवट कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी अस्तित्वात होतं तो कालखंड तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ऐतिहासिक साधनं जी आहे तर त्या ऐतिहासिक साधनांचा संदर्भ देखील तुमच्या उत्तरामध्ये या ठिकाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना साहजिकच सुरुवातीला तुम्हाला इंट्रोडक्शन या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला मागे पण बराच वेळा या ठिकाणी सांगितलं की इंट्रोडक्शन या ठिकाणी देत असताना काळजी काय काय घ्यायची आहे. इंट्रोडक्शन ही या ठिकाणी भली मोठी नसावी. इंट्रोडक्शन एक 4 ते 5 ओळींमध्ये या ठिकाणी किंवा 3 ते 4 ओळींमध्ये या ठिकाणी समाप्त झाली पाहिजे. इंट्रोडक्शन मध्ये प्रश्नाचा संपूर्ण सार इथे या ठिकाणी आला पाहिजे. जे उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात त्या उत्तराचा सार हा इंट्रोडक्शन मध्ये प्रस्तावनामध्ये या ठिकाणी आला पाहिजे. आणि उत्तर लिहित असताना थेट पद्धतीनं उत्तर लिहायचं. प्रस्तावना किंवा परिच्छेद अशा प्रकारचे मुद्दे इथे या ठिकाणी लिहायचे नाहीत. लक्षात घ्या, थेट पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. 250 शब्दांमध्ये लिहायचं. दीर्घोत्तरी हा प्रश्न या ठिकाणी आहे. आता तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, तर पहिलं तर तुम्हाला मौर्यांचा शासन कालखंड जो आहे हा मौर्य शासन कालखंड हा इथे या ठिकाणी शासन काळ तो तुम्हाला या ठिकाणी इथे लिहायचा आहे. कारण बघा, इतिहासामध्ये जरी क्रोनॉलॉजी महत्वाची असली तरी देखील कोणत्या डायनेस्टीने कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी शासन केलं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग इथं आपण मौर्य शासन कालखंड काय सांगतो काय अभ्यासतो तर आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व, इथे लिहितो बघा मी, इसवी सन पूर्व 321 पासून ते साधारणतः इसवी सन पूर्व 187 पर्यंतचा कालखंड हा मौर्य शासनाचा कालखंड इथे या ठिकाणी मांडला जातो. तर हा शासन कालखंड प्रस्तावनेमध्ये तुमचा आला पाहिजे. दुसरं महत्वाचं काय की तुम्ही मौर्य शासन कालखंडाचा अभ्यास करत असताना कोणते समकालीन साधनं तुम्हाला उपलब्ध आहेत का ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता मौर्यांचा शासन कालखंड अभ्यासत असताना आपल्याला माहिती आहे कौटिल्य जो होता तर त्या कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा सोर्स इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे मॅगेस्थानीचं इंडिका. हे दोन महत्वाचे ग्रंथ हे आपल्याला समकालीन ग्रंथ मौर्यांचे समकालीन ग्रंथ म्हणून या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि मग या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मौर्यांच्या शासन कालखंडाबद्दलची माहिती मिळते की ज्या मौर्यानं एकसंघ व उच्च केंद्रीकृत राज्य व्यवस्था निर्माण केली होती. ठीक आहे ना. आता प्रस्तावनेमध्ये हे सगळे मुद्दे तुम्हाला आले पाहिजे लिहायला, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रस्तावना थोडक्यात म्हटलं तर मी कशा पद्धतीने करायला हवी, अगदी सोप्या पद्धतीने प्रस्तावना करायची. काय म्हटलं पाहिजे
की इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 187 या कालखंडामध्ये मौर्यांची सत्ता भारतामध्ये होती. या मौर्यांच्या शासन कालखंडाचं अध्ययन करण्यासाठी कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि मॅगस्थनीस इंडिका हे महत्वाची समकालीन साधनं या ठिकाणी आहेत. या साधनांच्या द्वारे या ऐतिहासिक साधनांच्या द्वारे आपल्याला हे सांगता येतं ते म्हणजे मौर्यांनी भारतात एकसंघ आणि उच्च केंद्रकृत नोकरशाही व्यवस्था किंवा राज्य व्यवस्था स्थापन केली. बस, फुल स्टॉप. तर हे 3 ते 4 ओळी ज्या आहेत या तुमच्या प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी आल्या पाहिजे. मग याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये तुम्ही सप्तांग सिद्धांताचा उल्लेख जरी केला तरी या ठिकाणी हरकत नाहीये, हे लक्षात घ्या. तर प्रस्तावना इतक्या सोप्या आणि सरळ पद्धतीने या ठिकाणी द्यायचे, 3 ते 4 ओळींमध्ये ती संपली पाहिजे, हे लक्षात घ्या. आता प्रस्तावना लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्य गाभा जो आहे तो मुख्य गाभा या ठिकाणी लिहायचा आहे. मी तुम्हाला मागे पण या ठिकाणी सांगितलं, जर तुमच्याकडे पॉइंट्स असतील तर त्या पॉइंट्सला टायटल द्या आणि त्या पॉइंट्सला टायटल देऊन तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी समर्पकपणे लिहा. जर तुमच्याकडे पॉइंट्स नसतील तर तुम्ही पॅराग्राफ 1, 2 आणि 3 अशा प्रकारे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही या ठिकाणी मुख्य गाभा लिहा आणि मग शेवटी तुम्हाला या ठिकाणी कन्क्लुजन, निष्कर्ष या ठिकाणी द्यायचा आहे. आता बघा, हा प्रश्न व्यवस्थित आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की मौर्यांनी एक संघ आणि उच्च केंद्रकृत व्यवस्था, राज्य व्यवस्था स्थापन केली, यावर आपल्याला लिहायचंय. मग याबद्दलची माहिती आपल्याला कशातून मिळते? तर याबद्दलची माहिती आपल्याला सप्तांग सिद्धांत जो आहे तर त्या सप्तांग सिद्धांताच्या माध्यमातूनच या ठिकाणी मिळणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, जनरली विद्यार्थी काय करतात बघा, विद्यार्थी काय करतात, आता इथं प्रश्न विचारलाय की मौर्यांनी एक संघ आणि उच्च केंद्रकृत राज्य व्यवस्था स्थापन केली, या सार्वत्रिक मताशी तुम्ही सहमत आहात का? तर मुलं काय काय करतात बघा, म्हणजे मुलांचे पराक्रम बघतोय आपण, सध्या मी पण बरेचसे विद्यार्थ्यांचे पेपर चेक करतोय, तर मुलं म्हणतात हो, आम्ही या मताशी सहमत आहे, मौर्यांनी एकसंघ व उच्च केंद्रकृत शासन व्यवस्था निर्माण केली. असं बोलायचं नाही, लक्षात घ्या. कारण असं जर तुम्ही लिहिलं तर तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं. असं लक्षात येतं, जो पेपर तुमचा चेक करतो त्या लक्षात येतं की तुम्ही अजूनही नाबालिक आहात, लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी चर्चा करायची नाही, लक्षात घ्या. मग प्रश्नाचं उत्तर लिहित असताना मी तुम्हाला सांगितलं, मौर्याचा शासन कालखंड डिस्कस करा, मौर्यांच्या शासन कालखंडाची माहिती कोणत्या समकालीन साधनांमध्ये मिळते आणि त्या समकालीन साधनांमध्ये आपल्याला सप्तांग सिद्धांताच्या आधारावर हे समजून येतं की मौर्यांनी एक संघ व उच्च केंद्रकृत राज्य व्यवस्था स्थापन केली होती. ठीक आहे. आता अशी प्रस्तावना तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला आता हे प्रस्तावना लिहित असताना तुम्हाला सप्तांग सिद्धांत काय आहे तो तुम्हाला इथे ठिकाणी मांडायचा आहे. कौटिल्यानं अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये कशा पद्धतीने सप्तांग सिद्धांत मांडला आणि मॅगस्थनीच्या इंडिकामध्ये पाटलीपुत्राचं प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने चाललं होतं, 6 समितींच्या द्वारे कशा पद्धतीने पाटलीपुत्राचं प्रशासन व्यवस्था होतं, हे सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचं आहे. प्रश्न मुद्दामून तुम्हाला आयोगाने 250 शब्दांमध्ये दिलेला आहे, म्हणजे खूप दीर्घोत्तरी दिलेला आहे. 20 मार्क आहे त्याला. या प्रश्नामध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 15 मार्क तरी मिळाले पाहिजे. 15 मार्क जर मिळवायचे असतील तर सप्तांग सिद्धांत सोडून तुम्हाला किंवा सप्तांग सिद्धांत न लिहिता तुम्हाला 15 मार्क नाही मिळत. सप्तांग सिद्धांत मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. मग आपण बॅच मध्ये पण हिस्ट्री ऑप्शनलच्या आपला बॅच आहे बघा, त्या हिस्ट्री ऑप्शनलच्या बॅच मध्ये आपण बऱ्याच वेळा सप्तांग सिद्धांतावर डिटेलपणे चर्चा केली, मौर्यांच्या प्रशासन व्यवस्थेवर चर्चा केलेली आहे. मग त्या सप्तांग सिद्धांतामध्ये कोणकोणते घटक येतात हे आपल्या सर्वांना माहिती असेल. ज्या कोण विद्यार्थ्यांना माहित नसेल त्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. सप्तांग सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की कौटिल्यानं राज्य कसं असलं पाहिजे त्याबद्दलचा एक मॉडेल या ठिकाणी दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये राज्याचे एकूण 7 अंग आहे असं तो म्हणतो. मग कोणकोणते अंग आहे तर स्वामी आहे, लक्षात घ्या. दुसरं अंग जर आपण पाहिलं तर स्वामी आहे, अमात्य आहे, ठीक आहे ना, स्वामी अमात्य. तिसरं अंग जे आहे ते म्हणजे जनपद या ठिकाणी आहे. तर स्वामी अमात्य जनपद. त्याचबरोबर चौथा अंग जर आपण पाहिलं तर स्वामी अमात्य जनपद, दुर्ग आहे बघा, दुर्ग. त्याचबरोबर या ठिकाणी कोश आहे, कोश आहे. त्याचबरोबर 6वं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दंड या ठिकाणी आहे आणि 7वं जर आपण पाहिलं तर ते म्हणजे मित्र या पद्धतीचं आहे. आता कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये हे 7 महत्वाच्या या ठिकाणी अंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. मग हे सप्तांग अंग किंवा 7 राज्याचे अंग तुमच्या उत्तरामध्ये आणायचे आहेत आणि मग त्याच्यामधले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे. कशाच्या अनुषंगानं? एकसंघ आणि उच्च केंद्रकृत राज्य व्यवस्थेच्या अनुषंगानं. जसं की आपण इथं म्हणू शकतो की स्वामी
कौटिल्याच्या मते राज्याला स्वामी असला पाहिजे, स्वामी शिवाय राज्य अधुरा आहे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली. जनपदामध्ये त्याची अशी भूमिका या ठिकाणी अमात्यामध्ये त्याची भूमिका अशी या ठिकाणी राहिली. अमात्य म्हणजे मंत्रिमंडळ. राजा जो आहे हा आपल्या मंत्रिमंडळाच्या सहाय्यानेच या ठिकाणी प्रशासन व्यवस्थेवर नियंत्रण या ठिकाणी ठेवत असतो आणि संपूर्ण भूभागावर आपली सत्ता इथे या ठिकाणी स्थापन करत असतो. जनपदामध्ये भूप्रदेश आणि त्याचबरोबर लोकसंख्या यांचा समावेश या ठिकाणी होतो. आणि जनपदाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मॅगस्थनीसनं आपल्या इंडिका या ग्रंथामध्ये हे सांगितलेलं आहे की जनपदाचं प्रशासन हे कशा पद्धतीने चालतं, खास करून पाटलीपुत्राचं प्रशासन हे कशा पद्धतीने चालतं याबद्दलची माहिती इंडिकामध्ये दिली. ती काय म्हटलेलं आहे ते मी बॅचमध्ये शिकवले आहे, लक्षात घ्या. जसं की 6 समितींच्या द्वारे पाटलीपुत्राचं प्रशासन या ठिकाणी चालत होतं, या पद्धतीचा मुद्दा तुम्हाला इथं लिहायचा आहे. दुर्ग जर आपण पाहिलं तर दुर्गामध्ये आपण पडू शकतो की मौर्य राज्य जे आहे या मौर्य राज्याला एकूण 5 राजधान्या होत्या. मुख्य राजधानी पाटलीपुत्र होतं. जसं मी सांगितलं तुम्हाला, पाटलीपुत्राचं प्रशासन कशा पद्धतीने चाललं जात होतं हे इंडिकाने यामध्ये मांडलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उत्तरापद, दक्षिणापद, पूर्व आणि पश्चिमेकडची राजधानी या ठिकाणी कोणत्या होत्या त्या तुम्हाला इथं मांडायच्या आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला हे पण या ठिकाणी सांगायचं आहे की दुर्ग जे आहे हे राजधानीचं ठिकाण आहे आणि दुर्गामध्ये या ठिकाणी राजाचे जे काही मुलं आहे, कुमार मात्य, ते प्रशासन सांभाळताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. कोश जो आहे त्यामध्ये कौटिल्याने भूमिका अशी मांडली आहे, राजाचं मुख्य हत्यार हे कोश या ठिकाणी आहे. अर्थविना राजा व्यर्थ आहे, ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि मग तो असं म्हणतोय की मौर्यांच्या प्रशासनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा मौर्य शासन कालखंडामध्ये प्रत्येक गोष्टीवर टॅक्स या ठिकाणी होता. जमिनीच्या भूगर्भाच्या खाली जे काही खनिज संपत्ती आहे त्यावर देखील टॅक्स होता. जमिनीच्या वरती जे पण काही पिकं किंवा जे पण काही वस्तू या ठिकाणी आहेत त्या सर्वांवर या ठिकाणी मौर्यांचा अधिकार होता आणि मौर्य त्यांच्याकडनं या ठिकाणी टॅक्स वसूल करत होते. या कोषच्या माध्यमातून मौर्य राज्यामध्ये एक सार्वभौमत्व इथे या ठिकाणी स्थापित केलं जात होतं. या पद्धतीचा माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. मौर्यांनी या कोषच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं की मौर्यांनी टॅक्स जमा केला आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून नोकरशाही व्यवस्थेवर नियंत्रण स्थापन करण्यासाठी नोकरदार वर्गाला कॅश पेमेंट या ठिकाणी दिला. तर कॅश पेमेंट देणारा पहिलं शासक हे मौर्य या ठिकाणी आहे आणि या कॅश पेमेंटच्या माध्यमातून मौर्यांनी आपल्या नोकरशाहीवर या ठिकाणी नियंत्रण स्थापन केलं आणि केंद्रकृत व्यवस्था त्यांनी या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. नोकरदाराला काढण्याचा अधिकार, त्याची उचलमागणी करण्याचा अधिकार हा या ठिकाणी मौर्य शासकांना इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर दंड जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की कौटिल्य असं म्हणतो की राजाचा एक सर्वोत्तम अधिकार आहे तो म्हणजे शासन करणं किंवा लोकांना दंड या ठिकाणी दिला. मग यामध्ये तुम्ही हे म्हणू शकता की मौर्य काळामध्ये धर्मस्थली आणि कंटक शोधक या प्रकारची न्यायालय या ठिकाणी होते आणि ज्या न्यायालयाच्या माध्यमातून व्यक्ती व्यक्तींमधला आणि राज्य व्यक्तींमधला वाद किंवा राज्य राज्यांमधला वाद इथे या ठिकाणी सोडवला जात होता. अंतिम अधिकार हा राजाचा या ठिकाणी राहिलेला होता. अंतिम निर्णय राजा या ठिकाणी देतो. या पद्धतीची मुद्दा इथे या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. मित्र जे आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की मौर्यांचं परराष्ट्रीय धोरण या ठिकाणी होतं. मौर्यांनी आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीत्वाचे संबंध या ठिकाणी स्थापन केले. जसं की अशोकानं श्रीलंकेमध्ये या ठिकाणी आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला धर्मप्रचारासाठी पाठवलं. त्याचबरोबर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये जे कोणी शासक होते मग त्यामध्ये सिरीन आहे, त्यामध्ये या ठिकाणी एपोरस या ठिकाणी आहे, मिस्र आहे, या शासकांसोबत त्यांचे मित्रत्वाचे संबंध राहिल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीनं मौर्य राज्य जे आहे, आता हे सगळं तुम्हाला मांडायचे कोणत्या अनुषंगानं, एकसंघ आणि उच्च केंद्रकृत राज्य व्यवस्थेच्या अनुषंगानं, हे लक्षात घ्या. मग यामध्ये जे जे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये अजून ऍडिशन तुम्हाला या ठिकाणी करता येईल. मात्र सप्तांग सिद्धांताला सोडून हा प्रश्न लिहिता येणार नाही, लक्षात घ्या. सप्तांग सिद्धांत तुम्हाला तुमच्या मताच्या पुष्टीसाठी हा इथे या ठिकाणी द्यावाच लागणार आहे. जर सप्तांग सिद्धांत मिसिंग असेल तर कदाचित मार्क तितकंसं काही मिळणार नाही. कारण की इथं आयोगाने थेट पद्धतीनं सप्तांग सिद्धांत लिहा असं नाही विचारलं. एमपीएससी मध्ये कदाचित तसं विचारलं पण जाईल, पण राज्यसेवा युपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत थोड्याशा प्रश्न यांचे डायनेमिक असतात आणि त्यामुळे प्रश्न समजायला थोडासा वेळ लागतो, लक्षात घ्या. मग इथं आयोगाला का अभिप्रेत आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आयोगाला इथं अभिप्रेत आहे एकसंघ आणि उच्च केंद्रकृत राज्य व्यवस्था हे तुम्हाला मांडायचं आहे. तर तुम्हाला सप्तांग सिद्धांत माहिती पाहिजे, मॅगस्थनीसचा इंडिका आणि कौटिल्याचा अर्थशास्त्र काय आहे ते तुम्हाला मांडलं पाहिजे आणि एकसंघ आणि उच्च केंद्रकृत राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सप्तांगाच्या द्वारे तुम्ही हे सिद्ध या ठिकाणी करता
हे आयोगाला इथे या ठिकाणी पाहायचं आहे, ठीक आहे ना. हे मुद्दे तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये या ठिकाणी इथं देणं हे खूप जास्त गरजेचं या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. या पद्धतीची केंद्रकृत नोकरशाही व्यवस्था हे मौर्य राज्य इथे या ठिकाणी स्थापन करतात. प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. मग त्याच्या उदाहरणासाठी तुम्ही अकराध्यक्ष जो खनिज संपत्ती मंत्री या ठिकाणी होता हे तुम्ही म्हणू शकता. लवणाध्यक्ष जो मुद्रा नीतीचा निरीक्षक या ठिकाणी होता हे तुम्ही म्हणू शकता. गणिकाध्यक्ष जो गणिकांवर टॅक्स वसूल करणारा या ठिकाणी मंत्री होता हे तुम्ही इथं उदाहरणासहित या ठिकाणी इथं देऊ शकता. या पद्धतीचा कौटिल्याचा सप्तांग सिद्धांताच्या आधारावर कशा पद्धतीने मौर्यांनी एकसंघ राज्य स्थापन केलं आणि केंद्रकृत राज्य उच्च केंद्रकृत राज्य व्यवस्था निर्माण केली, या पद्धतीचे मुद्दे तुम्हाला लिहायचे. हे 7 महत्वाचे राज्याचे अंग तुम्हाला लिहायचे आणि त्यानंतर मग कन्क्लुजन तुम्हाला या ठिकाणी करायचे की त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीनं मौर्य राज्य जे होतं यांनी भारतातल्या बहुतांश मोठ्या भूभागावर राज्य केलं, ज्यामध्ये तमिळ दक्षिणेकडचा भाग वगळून आणि ईशान्य भारत वगळून भारतात काबूल कंदारा हैदराबादपासून सर्व भारतावर त्यांनी या ठिकाणी आपली राज्य स्थापन या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी केंद्रकृत नोकरशाही व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी भारतामध्ये एकसंघ राज्य या काळामध्ये वधीपर्यंत इथे या ठिकाणी निर्माण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर या पद्धतीचं कन्क्लुजन तुम्ही या ठिकाणी द्या आणि फुल स्टॉप द्या. तर या पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे ना. तर मी वरवरची माहिती आपल्या या लेक्चर्समध्ये सांगितलेली आहे. तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल हिस्ट्री ऑप्शनल पेपरमध्ये तर रोमिला थापरचं पुस्तक महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला डी.एन. झाचं पुस्तक देखील या टॉपिक अंतर्गत या ठिकाणी वाचणं अपेक्षित या ठिकाणी आहे. याचबरोबर आपल्याला इथं पाहायला भेटतं डी.डी. कोसांबी यांच्या पुस्तकामध्ये देखील या पद्धतीचा महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. गाठाळ सरांचं प्राचीन भारताचा इतिहासाचं पुस्तक आहे, तो पण तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासता या सगळ्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी येऊ शकतात. तर जे जे काही सोर्सेस तुम्ही या ठिकाणी वापरता ते सोर्स वापरून तुम्ही कंटेंट जमा करा आणि तो कंटेंट तो या पद्धतीने तुमच्या उत्तरामध्ये या ठिकाणी लिहा. प्रश्न जर अनालिटिकली असेल, लक्षात घ्या, म्हणजे विश्लेषण किंवा अनालिसिस करणारा प्रश्न असेल तर तशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. परंतु जर प्रश्न इन्फॉर्मेशन बेसवर या ठिकाणी असेल तर इन्फॉर्मेशन बेसवर तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहावं लागणार. मुख्य महत्वाचं म्हणजे तर कंटेंटवर थोडंसं जास्त काम तुम्ही या ठिकाणी करा आणि उत्तरामध्ये कशा पद्धतीने लिहिणं, तो कंटेंट जो आहे तो उत्तरामध्ये कशा पद्धतीने आला पाहिजे, हे सर्वात महत्वाची हीच कसोटी तुमची इथे या ठिकाणी राहील. तर या पद्धतीनं हा आजचा सेशन या ठिकाणी आपण पाहिलं. हिस्ट्री ऑप्शनलसाठी जर तुम्ही कोणती बॅच सर्च करत असाल तर लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांचं हिस्ट्री ऑप्शनल नाही अशांसाठी 2 महत्वाच्या बॅच आपण इथे या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. यामध्ये इतिहास जीएसची बॅच आहे जी मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल नाही त्यांना इतिहास जीएसची बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी इतिहास जीएसची बॅच जरूर जॉईन करा. आणि याच बॅचच्या सोबत राज्यसेवा पूर्व परीक्षेची एक महत्वाची बॅच आपण नुकतीच सुरू केलेली आहे. ही या बॅचमध्ये देखील ऍडमिशन सुरू झालेले आहे, तर त्या बॅचला देखील तुम्ही जॉईन करा. शेवटी लक्षात घ्या, आपला अभ्यासक्रम बदललेला आहे आणि नव्या अभ्यासक्रमावर आधारित नवीन लेक्चर घेऊन ही संपूर्ण राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच मी या ठिकाणी इथे केलेली आहे. जर पूर्व परीक्षेत पास नाही झाला तर मुख्यचा अभ्यास करून पण उपयोग होणार नाही. त्यामुळे जे कोण विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी इतिहास या विषयासाठी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नव्या टॉपिकला घेऊन, नवा प्रश्न घेऊन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.